घटनाबाई त्यापासून सुरू झाली आहे आणि बोरसापाड्याला त्याचा शेवट असणार। आणि आपल्याला माहितीच आहे की माझ्यावर आमचे मित्र भूषणजी पाटील, महाविकास आघाडीचे सगळे नेते, राष्ट्रवादीचे आहेत आणि आम्ही सगळे एकत्र मिळून आज प्रचार रॅली करतोय आणि ह्या रॅलीला आता तुम्ही बघत असाल जी उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। या पाठिंब्यामुळे आमचा महाविकास आघाडीचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार नक्कीच इतिहास रचणार अशी आता सगळीकडे चर्चा चालू आहे। तुम्ही जिंकून येणार तर बोरिवली विधानसभेमध्ये पहिला काम काय आहे? मी प्रत्येकी म्हणजे मीडियाच्या थ्रू सांगितल्या नागरिकांच्या खूप समस्या आहेत, म्हणजे एकतर ट्रॅफिकचा आहे, फेरीवाल्यांचा आहे, पुनर्विकासाचा आहे, पाण्याचे, हॉस्पिटलचं आहे, कॉलेजचं आहे, उच्च शिक्षण, असे जे मेन इश्यू आहेत ते मी म्हणजे आमदारकी झाल्यावर नक्कीच त्याला प्राधान्य देणार आहे आणि ते सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। महायुती सरकारने संकल्प पत्र जारी केले आहे। ते बोलतात की माझी सरकार आली परत तर लाडकी बहिणीला परत पैसे जास्त देणार आहे, असं तुमचं काय म्हणणं? नक्कीच, आणि ह्या 1500 रुपयामध्ये तुम्ही बघत असेल तर तसं महिलांचं काय नाही, एक साईडला तुम्ही महागाई वाढवली आहे आणि या 1500, मी आत्ताच एका महिलेशी चर्चा करत असताना मला ते सांगितलं एका साईडला जे 1500 रुपये दिले आम्हाला, पण महागाई सिलेंडर आज 1200 रुपये, तेलाचा भाव 95 होता तो आता 140, म्हणजे महिला वर्गाकडे तुम्हाला कळेल की महागाई किती आहे। त्यांना 1500 रुपयापेक्षा महागाई आणि त्यांच्या मुलांचं जे शिक्षण आहे ते फ्री व्हायला पाहिजे अशी त्यांची मनापासून इच्छा आणि तो आमचा प्रयत्न आहे। महाविकास आघाडीने ते संकल्प पत्र जाहीर केलेले आहे की युवा लोकांना 4000 अकाउंट मध्ये देणार आहे, असं तुमचं बोलणं आहे। तुम्ही काय सांगणार आहे? काय वाक्य तुम्ही सरकार आलं तर तुम्ही देणार आहे? नक्कीच आमचं सरकार महाविकास आघाडीचं आम्ही नक्कीच जे संकल्प आम्ही जे हे ते बेरोजगारीच्या बाबतीत पहिला प्रश्न असणार की बेरोजगारी हटवली पाहिजे, त्याच्यासाठी जे उद्योगधंदे आमचे महाराष्ट्रातून बाहेर झाले ते आम्ही रोखणार आणि जास्तीत जास्त उद्योगधंदे परत महाराष्ट्रामध्ये कसे जेणेकरून आपले महाराष्ट्रातले तरुण बेरोजगार आहेत त्यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ। परत 4000 ची संकल्पना आहे ती पण आम्ही पूर्ण करू। प्रचार करत आहे तुम्ही, पब्लिकचा एक चांगला उत्स्फूर्त पाठिंबा आम्हाला मिळत आहे आणि एक बोरिवलीकरांना एक बदलाव पाहिजे, एक स्थानिक हा मुद्दा आहे स्थानिक उमेदवाराचा, तर मी स्थानिक असल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा आम्हाला। एक सांगू का, आज गेली 35 ते 40 वर्ष बीजेपीचा आमदार, खासदार, नगरसेवक, पण आज बघा या रस्त्याबाई चाळीत तुम्ही बघितलं असेल घाणीचं साम्राज्य आहे, रस्त्याची दुरवस्था आहे आणि लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे त्यांच्याकडे। त्यातल्या त्यात भर म्हणून काय 5 वर्ष कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आमदार आणतात आहे, म्हणजे तो आमदार काम नाही करतो दुसऱ्याला आणतात, तो आमदार जातो येऊन 5 वर्ष मजा करतो आणि निघून जातो, आता दुसरा आला 5 वर्ष। तर त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड चीड आणि संजय भोसले सारखे एक साफ छबीचे माणूस, एकदम म्हणजे चांगले काम केलेलं, गोराईमध्ये त्यांचं कामाची प्रचिती आपल्याला मिळेल, गोराई विभागातून बरीच कामं केलेली, आता त्यांना विधानसभाची भार त्यांच्यावरती देण्यात आलेला आहे। मला वाटतं त्यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली एक चांगला विकास करेल आणि विकासाचा मुद्दा महत्वाचा असणार आहे। महाविकास आघाडीने जे संकल्प पत्र जाहीर केलेले आहे, तुम्हाला काय वाटतं सरकार आले तर सगळे भेटणार आहे का आम जनताला? महाविकास आघाडी बिलकुल, आता तुम्ही बघा आमचं सरकार कर्नाटकमध्ये आहे, आमचं तेलंगणामध्ये, हिमाचल मध्ये जे संकल्प आम्ही म्हणजे जे आम्ही वचन दिलेलं ते वचनपूर्ती केलेली आहे इमिजिएटली। ते पण असं नाही की 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी, सरकार आलं, सरकार जसं स्थापन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याची पूर्तता झालेली आहे। पण हे तुम्हाला माहित असेल बीजेपी, खास करून बीजेपी महायुतीचं सरकार किती खोटारडे आहेत, त्यांनी इथे पेपरात खोटी जाहिरात टाकली की काँग्रेस प्रशासित प्रदेशामध्ये लोकांना काहीच मिळत नाही, असे एक खोटं बोलणारं सरकार आहे। त्यांना या धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि आमचे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार संजय भोसले त्या रूपाने तो धडा